पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 16 ऑक्टोबरला बारामतीला भेट देण्याची शक्यता आहे। बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये गौतम बुद्धाचा पुतळा उभारण्यात आलाय आणि याच पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचं नियोजन आहे। शरद पवार यांनी या कामाची पाहणी केली आहे। 2 ऑक्टोबरचं आमंत्रण मोदींना देण्यात आलंय। मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून अजून तारखेचा निर्णय कळवण्यात आलेला नाही। मात्र मोदी येणार हे गृहीत धरूनच आता तयारी सुरू आहे। दरम्यान एकीकडे इंडिया आघाडीनं भाजपच्या विरोधात रान पेटवलेलं आहे। असं असताना पवार मात्र सर्व बाजूंनी संबंध जपत असल्याचं या निमित्ताने समोर येत आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। मंदार, खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली मोदींची भेट आणि आता ज्या वेळेला पवार हे मोदींच्या सोबत असणारे आपले राजकीय हितसंबंध आपण म्हणूया हे जपायचा प्रयत्न करतायत, कसं नेमकं विश्लेषण कराल या सगळ्याचं? तू जसं म्हटलंस, शरद पवार इकडे इंडिया आघाडीमध्ये आहेत, विरोधी पक्षांच्या सोबत आहेत, त्यांचं विरोधाचं राजकारण सुरू आहे आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते त्यांचे संबंध जपण्याचा प्रयत्न करत आलेत। अनेकदा आपण पाहिलेलं आहे की नरेंद्र मोदींसोबत ते जेव्हा नरेंद्र मोदी अडचणीत असतात तेव्हा नरेंद्र मोदींना ते मदत करण्याचा प्रयत्न करतात, जसं की आपण या दिल्लीतील आंदोलनाच्या वेळी पाहिलं। आणि त्यानंतर शरद पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर देखील केलं की मी नरेंद्र मोदींना सल्ला दिलेला होता की तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या। एकीकडे विरोधी पक्षांचं हे राजकारण देशात आक्रमक होत असताना दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला बोलवण्याचा ठराव या विद्या प्रतिष्ठानच्या आज झालेल्या बैठकीमध्ये संमत करण्यात आला आहे। शरद पवार या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। नरेंद्र मोदींना बोलवण्याचं निमित्त ठरणार आहे ते या विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात आलेला डोम। या डोममध्ये 9 फुटांचा गौतम बुद्धांचा पुतळा असणार आहे। त्याचबरोबर 13 पेंटिंग्ज असणार आहेत महामानवांची, महात्मा गांधी, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज अशा महामानवांची 13 पेंटिंग्ज असणार आहेत। आणि या सगळ्याचं अनावरण 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिनी करण्याचा शरद पवार यांचा मानस आहे। मात्र तारीख अजून नक्की नाही आहे, 2 ऑक्टोबर किंवा 16 ऑक्टोबर यापैकी एक तारीख जी आहे ती ठरण्याची शक्यता आहे। शरद पवार स्वतः नरेंद्र मोदींना आमंत्रण देण्यासाठी पत्र लिहिणार आहेत आणि दिल्लीत गेल्यानंतर त्यांची स्वतः भेट देखील घेणार आहेत आणि त्यांना बारामतीला येण्याचं आमंत्रण देणार आहेत। आणि त्यामुळे अर्थातच विरोधकांचं जे राजकारण आहे त्यातून शरद पवार स्वतःला एका अर्थाने वेगळे करताना दिसत आहेत। अगदी, त्यामुळे इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रामधली महाविकास आघाडी असेल ती या सगळ्या गोष्टींकडे नेमकी कशी पद्धतीने बघणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल। मंदार, तुर्तास धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.